हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 23 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अण्णांना झालेला त्रास पाहून राजा आणि पाण्या या दोघांना खूप जास्त दुःख झालं आणि त्यांनी ठरवलं की अण्णांना एवढा त्रास देणाऱ्या, त्यांना चाकू मारणाऱ्या महेशला धडा शिकवायचा. आणि मग या दोघांनी अण्णांचा बदला घ्यायचं ठरवलं आणि चक्क हे दोघे चाकू घेऊन आले आहेत. म्हणजे जसा महेशने अण्णांच्या पोटात चाकू खुपसला तसाच महेशच्या पोटात चाकू खुपसायचा, त्याचा कोथळा बाहेर काढायचा असा विचार पाण्या आणि राजाने केलाय. म्हणजेच हे दोघे चक्क महेशचा खून करायचा विचार करताय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा, पाण्या, यशदा यांनी अवनीसाठी घरीच बार तयार केलेला असतो आणि हे तिघे अवनीला समजावून सांगत असतात, लाजायची काही गरज नाहीये, मस्त दारू प्या आणि एन्जॉय करा. पाण्या सांगतो, वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, जेव्हा जेव्हा तुम्हाला प्यायची इच्छा होईल आम्ही तुम्हाला बाटली आणून देऊ. आणि तसं पण तुम्ही रोज कुठे पिणार आहे? तर यशदा हळूच आवाजात म्हणतो, रोज पिली तर आपला परवडायची सुद्धा नाही. अवनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, अरे मी दारू पित नाही, ऐकून घ्या. परंतु राजा काही ऐकून घेतच नाही, तिला बोलूच देत नाही आणि म्हणतो, मॅडम तुम्ही का लाजताय? लाजायची काही गरज नाही आहे. आपला हा जो आशीर्वाद आहे ना, त्या आशीर्वादचा एक नियम आहे. येथे जेंडर इक्वॅलिटी आहे, म्हणजेच स्त्री पुरुष समानता. येथे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. आता या घरातले पुरुष म्हणजे अण्णा ते दारू पितात आणि आता या घरातल्या एकमेव स्त्री म्हणजे तुम्ही सुद्धा दारू पिऊ शकता. अण्णांना दारू पिऊ द्यायची आणि तुम्हाला नाही पिऊ द्यायची असा कोणताही भेदभाव या घरात केला जात नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त दारू प्या, पैशाची बिलकुल काळजी न करू नका. हे दोघे पैशाची व्यवस्था करतील, तुम्हाला जेव्हा प्यायची तेव्हा सांगा आणि हे दोघे पैशांची सगळी व्यवस्था करतील, बाटलीची व्यवस्था करतील. यशदा आणि पाण्या नाईलाजाने हो म्हणतात. अवनीला समजतं की यांना सांगून काही फायदा नाही आहे. अवनी विचारते, राजा झालं का तुझं बोलून? राजा म्हणतो, हो झालं. यशदा पाण्या हसत असतात आणि अवनी चिडून म्हणते, अरे मी दारू पित नाही. परंतु या तिघांचा काही विश्वासच बसत नाही. अवनी म्हणते, अरे आई रक्ताची शपथ, मी दारू पित नाही. राजा, पाण्या, यशदा यांना आश्चर्य वाटतं. परंतु राजा म्हणतो, मॅडम तुम्ही लाजताय का? लाजू नका, घाबरू नका. आम्हाला माहिती आहे तुम्ही दारू पिता, तुमच्या रूममध्ये आम्ही बाटल्या पाहिल्यात. पण तुम्ही अण्णांचा ब्रँड पिताय ते चुकीचं आहे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी ही ब्रँडेड दारू आणली आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त प्यायची. इकडे धन्या आणि नमीला सुद्धा आश्चर्य वाटतं की अवनी दारू पिते. अवनी म्हणते, अरे मी आई रक्ताची शपथ कशाला खोटी घेईल, मी दारू पित नाही. पाण्या, यशदा, राजाला काही कळतच नाही आणि तिघे म्हणतात, अशी कशी पित नाही, तुम्ही प्यायला पाहिजे. अवनी म्हणते, प्यायला पाहिजे म्हणजे? अरे मला दारूचा वास सुद्धा सहन होत नाही. आत्ता कुठे या तिघांना असं वाटतं की अवनी खरी बोलतीये आणि अवनी विचारते, तुम्ही एवढी महागातली दारू आणली आहे, 5,000 रुपयाची, एवढी सजावट केली आहे, याचा अर्थ तुम्ही रोज पिता? तर हे तिघे म्हणता, नाही नाही हो, आई रक्ताची शपथ, आम्ही सुद्धा पित नाही, आम्ही आजपर्यंत कधीच पिलेले नाहीये, विश्वास ठेवा आमच्यावर. तेवढ्यात धन्या आणि नमी पुढे येतात आणि म्हणतात, अरे बापरे, म्हणजे तुम्ही कुणीच दारू पित नाही? नाहीतर मला असं वाटत होतं तुम्ही सगळे दारू पिता आणि मी एकटाच दारू पित नाही, म्हणजे मी वेगळा आहे आणि मला सुद्धा दारू प्यावी लागेल. बरं झालं तुम्ही कुणीच दारू पित नाही. तेवढ्यात नमी यशदाजवळ जाते आणि म्हणते, मला तर एवढं टेन्शन आलं होतं की माझा यश दारू पितो, मला असं वाटलं होतं यशाला दूर करावं आणि या विहिरीला जवळ करावं. असं म्हणून नमी विहिरीत जात असते, सगळेजण तिला थांबवतात आणि यशदा म्हणतो, हे बाई मी काय दारू पिरू भेट नाही, हे लवकर खाली. नमी खाली उतरते आणि धन्या म्हणतो, पण एक चांगलं झालं, वहिनी दारू पित नाही हे तरी आपल्याला कळलं. सगळे हसू लागतात, अवनीसुद्धा हसते आणि पाण्या म्हणतो, नाहीतर आम्हाला वाटलं की वहिनी ही आता बेवडी होणार आहे, वहिनीला बेवडी म्हणून आम्ही इमॅजिनच करू शकत नाही. सगळेजण पाण्याकडे आश्चर्याने पाहतात. पाण्या, अवनी सगळेच मग हसू लागतात की अवनी ही बेवडी झाल्यावर कशी दिसली असती. सगळ्यांना एवढा आनंद झालेला असतो की कमीत कमी घरात कुणीच पित नाही, फक्त अण्णा पितात. मग राजा, यशदा हे सगळे अवनीला विचारतात,
मग तुम्ही दारूच्या गुत्त्यावर कशासाठी गेला होतात? तर अवनी सांगते, ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आधी मला एक काम करायचं आहे. असं म्हणून अवनी हा 5,000 रुपयांचा दारूचा खंबा उचलते आणि चक्क त्याचं झाकण उघडून ही दारू ओतू लागते जमिनीवर. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. पाण्या म्हणतो, वहिनी 5,000 रुपयाची दारू येते. तर अवनी थांबत नाही आणि म्हणते, 5,000ची असो नाहीतर 50,000ची, पण दारू ही दारूच असते ना, आणि दारू वाईट असते. त्यामुळे तिची जागा ही आपल्या पोटात नाही, आपल्या घशात नाही, तर अशीच जमिनीवर असते. अवनी ही खूप सिरियस असते की दारू वाईट आहे आणि तिने ठरवलं आहे की आज हे अण्णांनासुद्धा समजून सांगायचं आणि त्यांना दारू काही पिऊ द्यायची नाही. थोड्या वेळानंतर धोंडी अण्णा हे त्यांच्या जागेवर झोपलेले असतात. औषध द्या रे, कोणतरी मला औषध द्या, असं ओरडत असतात. तेवढ्यात अवनी त्यांच्या समोरून निघून जाते. त्यांच्याशी काही बोलत नाही. ती तिच्या रूममध्ये जाते आणि मग राजा, यशोदा, पाण्या, धन्या आणि नमी हे सगळे दाराआड लपून हे पाहत असतात. तेवढ्यात अवनी ही अण्णांसमोर ग्लास आणून ठेवते, खुर्ची आणून ठेवते आणि म्हणते, अण्णा आज तुम्हाला तुमचं औषध मिळणार आहे. हे ऐकून अण्णा भलतेच खुश होतात. मस्त जागेवर उठून बसतात आणि अवनी त्यांच्यासाठी 2 ग्लास आणि त्यांची चपटी घेऊन येते. आणि इकडे यशोदा, राजाला असं वाटतं की अवनी मॅडम हे काय करताय? अवनी मॅडम चक्क अण्णांबरोबर दारू पिणारे. आणि अवनी खुर्चीवर बसते आणि या दोन्ही ग्लासमध्ये दारू ओतते. अण्णांना सुद्धा आश्चर्य वाटतं. अण्णा विचारतात, सुनबाई 2 ग्लास कशाला? 1 ग्लास पुराल मला. अवनी म्हणते, अण्णा आज मी पण तुम्हाला कंपनी देणार आहे. आज मी तुमच्याबरोबर दारू पिणार आहे. हे ऐकून धोंडी अण्णाला जबर धक्का बसतो. इकडे राजा, यशोदा, पाण्या, धन्या, नमी हे सुद्धा घाबरलेले असतात की अवनी हे काय करतीये. आणि अवनी म्हणते, रोज तुम्ही एकटेच पितात, आज तुम्ही माझ्याबरोबर प्यायची, तेवढंच तुम्हाला छान वाटेल. धोंडी अण्णा म्हणतात, जोकिंग ना, गंमतिंग गंमतिंग, हां मला माहिती आहे गंमतिंग. तर अवनी म्हणते, अण्णा तुम्हाला ही गंमत वाटते का? नाही नाही, मी गंमत करत नाही आहे. आता पहा, तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे, परंतु तुम्हाला औषध आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा हा फ्रूट ज्यूस तुमचं औषध घेताय ना, त्यामुळे तुम्ही एकट्याने कसं घेणार ते? म्हणून मी तुम्हाला कंपनी देणार आहे. तुमचंही औषध तर मी पिऊ शकत नाही, मग तुमच्या आवडीचं औषध तर मी पिऊच शकते. धोंडी अण्णाला काही कळतच नाही की अवनी हे काय बोलतीये. आणि अवनी ही धोंडी अण्णाला म्हणते, आता तुमच्याकडे 2 चॉईस आहे. हे डॉक्टरांनी दिलेलं औषध प्यायचं का मग हे तुमच्या आवडीचं औषध प्यायचं, तुम्हीच सांगा. धोंडी अण्णाला तर स्वतःच्या आवडीचं औषधच प्यायचं असतं, पण अवनी कंपनी देणारे म्हटल्यावर धोंडी अण्णाची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. धोंडी अण्णा काही बोलत नाही. अवनी म्हणते, जाऊ द्या, हे डॉक्टरांचं औषध राहू द्या. आज आपण आहे ना तुमचंच औषध पिऊया, मजा येईल. मी तुम्हाला कंपनी देते. इकडे सगळे भाऊ, नमी खूप घाबरलेले असतात की आता अवनी काय करणार आहे आणि धोंडी अण्णा काय करतील. अवनी म्हणते, अण्णा चला आपण दोघे मस्त दारू पिऊया. तर अण्णा म्हणतात, पण सुनबाई दारू चांगली नसते आणि जी दुःखी माणसं असतात ना तीच दारू पितात. अवनी म्हणते, एकदम खरं बोलताय तुम्ही अण्णा. ज्याच्या आयुष्यात खूप दुःख असतं ना तोच दारू पितो. आणि माझ्या आयुष्यात काय कमी दुःख आहे का? घर तुटलं, वडील बोलत नाही, सर्टिफिकेट जळाले, स्वप्न पूर्ण होत नाही आहेत. मग एवढं दुःख असल्यावर मी दारू प्यायलाच पाहिजे ना. मी आता तुमच्याबरोबर दारू पिणारच. या सगळ्या भावंडांना, नमीला समजतं की अवनीचा नेमका प्लॅन काय आहे. आणि अवनी म्हणते, चला अण्णा, तुम्ही ना दारूचा ग्लास उचला. तुम्ही सुरुवात केली मी पण तुमच्याबरोबर सुरुवात करणार. आपण दोघे एकत्र दारू प्यायची. अण्णाला कळतच नाही काय करायचं. धोंडी अण्णा कधी या दारूच्या ग्लासकडे हात नेतात तर कधी या औषधाकडे हात नेतात. दारूच्या ग्लासजवळ हात नेल्या अवनी म्हणते, वाह चला दारू पिऊया. मग अण्णा औषधाकडे हात नेतात. अवनी म्हणते, औषध नको अण्णा, दारू पिऊया. मग ही सगळी भावंड नमी दरवाजाच्या मागे जातात आणि राजा म्हणतो, पाहिलं का मॅडमचं डोकं कसं चालतं. उगाचच मॅडमला गोल्ड मेडल नाही मिळालंय. आता कळलं ना तुम्हाला की मॅडमने हे सगळं का केलं. हे सगळे भाऊ खुश होतात. आणि इकडे अवनी ही धोंडी अण्णाला म्हणते, अण्णा चला ना पिऊया लवकर. तर धोंडी अण्णा म्हणतात, नाही नाही, बायकांनी दारू प्यायची नसते. अवनी म्हणते, अहो अण्णा त्या जुन्या गोष्टी झाल्या. आजच्या मुली दारू पितात आणि काही नसतं असं की माणसाने प्यायची, बाईने नाही प्यायची, दारू चांगली असते. धोंडी अण्णा म्हणतात, नाही सुनबाई, दारू चांगली नसते, वाईट सवय येते आणि तुम्ही ती सवय लावून घ्यायची नाही. अवनी म्हणते, अण्णा तुम्हाला एवढं कळतंय ना ही सवय वाईट आहे, मग ही वाईट सवय तुम्ही का लावून घेताय. तर
अण्णा सांगतात, आता मला आहे आधीपासून सवय, तर मी काय करणार? अवनी म्हणते, पण अण्णा, तुम्ही जर औषध पिला ना तर तुमची जखम लवकर बरी होईल, नाहीतर तुम्हाला असाच त्रास होत राहील आणि तुम्हाला झालेला त्रास पाहून आम्हाला सगळ्यांना त्रास होईल. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही एकदम ठणठणीत बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही दारू प्यायची नाही, तुम्ही फक्त औषध प्यायचं. धोंडी अण्णाला समजतं आता काय अवनी ऐकणार नाही. धोंडी अण्णा डॉक्टरांनी दिलेलं औषध उचलतात, औषध पिऊन टाकतात. अवनी खूप खुश होते की आपला प्लॅन यशस्वी झाला. आणि मग धोंडी अण्णा एक सफरचंद घेतात आणि म्हणतात, सुनबाई, आता ज्यूस नाही तर फक्त फ्रूट खायचं. आणि तेवढ्यात राजा, पाण्या, यशादा, धन्या, त्यानंतर नमी हे सगळेजण आरडाओरडा करत टाळ्या वाजवत वाजवत पुढे येतात. धोंडी अण्णाला आश्चर्य वाटतं. अवनीसुद्धा हसत असते. धोंडी अण्णाला समजतं हा आपल्या सुनबाईचा सगळा प्लॅन होता. आणि पाण्या म्हणतो, चला मग फादर, तुम्ही मस्त झोपा, आराम करा, मागे लाईटिंग केली आहे, आम्ही सगळे जेवण करतो. आणि मग सगळे मागे जिथे लाईटिंग केली आहे, बार लाईटिंग, तेथे जेवायला जातात. राजा पुढे जात असतो. अवनी अण्णाला म्हणते, अण्णा झोपा तुम्ही, आलोच आम्ही. अवनी ही राजाला जाऊन थांबवते. राजा विचारतो काय झालं, आणि अवनी त्याला विचारते, कमाल आहात रे तुम्ही, म्हणजे मी दारू पिते हे समजल्यावर तुम्ही चक्क माझ्यासाठी एवढी सगळी अरेंजमेंट केली, महागातली दारू आणली, सजावट केली, लाईटिंग केली. तर राजा सांगतो, हो, त्यात काय मोठं आहे, तुम्ही होता ना, फक्त तुमच्यासाठी आम्ही हे सगळं केलं. अवनी म्हणते, अरे पण मुलींनी दारू पिलेली लोकांना आवडत नाही, नाव ठेवतात लोक, म्हणजे माझी बायको दारू पितीये हे समजल्यावर कोणता नवरा तिच्यावर न चिडता तिच्यासाठी डायरेक्ट अशी सजावट करेल, हे सगळं करेल. तर राजा अवनीला सांगतो, मॅडम, मला हीच गोष्ट पटत नाही. माणसाने, पुरुषाने दारू पिली तर त्याची सवय वाईट, पण बाईने दारू पिली तर बाई वाईट. हे चुकीचं आहे ना आपल्या समाजाचं, ते मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे सवय ही वाईट असते किंवा चांगली असते. आपल्या समाजात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत. म्हणजे समाजाने ठरवलं आहे की त्या वाईट आहेत किंवा चांगल्या आहेत. परंतु बाई किंवा पुरुषावरून तिला वाईट किंवा चांगलं ठरवणं, म्हणजे बाईने केली तर बाई वाईट आणि पुरुषाने केली तर सवय वाईट, हे चुकीचं आहे ना. आणि ते मी बिलकुल मानत नाही. हे राजाचे हे विचार ऐकून अवनीला खूप आश्चर्य वाटतं. आणि अवनी राजासमोर हात जोडून म्हणते, धनराज डांगत, खरंच महान आहात तुम्ही. राजा, तुझी होणारी बायको आहे ना, खूप लकी असणार आहे. हे ऐकून राजा अवनीकडे पाहतच राहतो. अवनी ही मागे जेवायला निघून जाते. आणि राजा म्हणतो, मॅडम, माझी होणारी बायको म्हणजे तुम्हीच खूप लकी आहात. आणि राजा वरती देवाकडे पाहतो. थोड्या वेळानंतर रात्र झालेली असते आणि सगळेजण आपापल्या जागी झोपी गेलेले असतात. आणि तेवढ्यात अण्णांच्या विव्हळण्याचा आवाज येतो. त्यांच्या जखमेला खूप त्रास होत असतो. आई ग, आई ग, असं ते ओरडतात. राजाचा डोळा उघडतो. राजा उठून बसतो. त्याला दिसतं की अण्णाला त्रास होतोय. आणि राजा हा अण्णांजवळ येतो आणि विचारतो, अण्णा काय झालं, खूप त्रास होतोय का? अण्णा सांगतात, अरे काय नाही रे, कळ मारून आली, जा तू झोप. राजा हा अण्णांची औषधं पाहतो, पण अण्णांना कोणतं औषध द्यायचं आहे हे त्याला काही कळत नाही. आणि तो अवनीला उठवायला जात असतो. तर अण्णा त्याला थांबवतात आणि विचारतात, कुठे चाललायस? राजा सांगतो, मॅडमला उठवतो ना, त्यांना माहिती ना तुमची औषधं कोणती आहे. तर अण्णा त्याला सांगतात, अरे नाही नाही, सुनबाई झोपली असेल, तिला नको डिस्टर्ब करू. राजा म्हणतो, अहो अण्णा, इमर्जन्सी आहे, काही होत नाही, डिस्टर्ब केलं तर मी उठवतो. परंतु अण्णा म्हणतात, सांगितलं ना तुला, जाऊन झोप, सुनबाईला डिस्टर्ब करू नको. तेवढ्यात पाण्यासुद्धा झोपेतून उठतो. पाण्याजवळ येतो आणि विचारतो, काय झालं अण्णा? तर अण्णा म्हणतात, अरे मला लई झोप येऊ राहिली, याला सांगतोय झोप तर जातच नाही आहे. राजा आणि पाण्याला समजतं अण्णा काय ऐकणार नाही. हे दोघे एकमेकांकडे पाहतात आणि मधल्या खोलीमध्ये येतात. हे दोघे काहीतरी विचार करत असतात. आणि पाण्या राजाला विचारतो, तू सुद्धा तोच विचार करतोय का जो विचार मी करतोय? राजा चिडून म्हणतो, हो, इथे माझ्या डोळ्याला डोळा लागत नाहीये, अण्णांचा त्रास मला पाहावला जात नाहीये. त्या देशमानेने आपल्या अण्णांच्या पोटात चाकू खुपसला, त्याच्यामुळे अण्णांना एवढा त्रास होतोय. आणि मॅडमने त्याला माफ केलं. पाण्या सांगतो, अण्णाने सुद्धा त्याला माफ केलं. तर राजा म्हणतो, पण अण्णा दांगटांच्या पोटात चाकू खुपसणाऱ्याला अण्णा दांगटांची पोरं नाही माफ करू शकत. आता त्या महिषाला आयुष्यभराचा धडा शिकवणार. मी त्याला अशी शिक्षा देणार ना की पुन्हा कधीही दांगटांकडे वाकड्या नजराने पाहण्याची त्याची हिंमत व्हायची नाही. पाण्या आणि राजा चक्क
धोंडी अण्णाचा बदला घ्यायचा ठरवतात. महेशला चांगलाच धडा शिकवायचा ठरवतात आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी ही तिच्या रूममधून बाहेर येते. धोंडी अण्णा उठून बसलेले असतात. अवनी त्यांना गुड मॉर्निंग म्हणते, त्यांची विचारपूस करते. अण्णा सांगतात आता बरं आहे. अवनी ही सगळ्यांकडे वळून पाहते, परंतु राजा आणि पाण्या काही तेथे नसतात. ते दोघे गायब झालेले असतात आणि त्यानंतर फक्त धन्या तेथे झोपलेला असतो. अवनी किचनमध्ये येते तर यशोदा अण्णांसाठी चहा घेऊन जात असतो. अवनी विचारते, यशोदा राजा आणि धनपाल कुठे आहेत? यशोदा हसून म्हणतो, ते कधी कुठे सांगून जातात का? मग यशोदा धोंडी अण्णांना चहा देतो आणि म्हणतो की मीच त्यांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की राजाला एक सकाळी महत्त्वाची ट्रीप आली आहे आणि पाण्या गॅरेजवर गेला आहे एका महत्त्वाच्या कामासाठी. अवनीला वाटतं खरं बोलताय हे. मग तेव्हा अवनी ही अण्णांजवळ येते. अण्णांजवळ बसते तर अण्णा म्हणतात, सुनबाई तुम्ही आल्यापासून आहे ना माझी पोरं एकदम हुशार झाली आहेत, नाहीतर लोळत पडलेली असायची. आता सकाळी उठून उठून कामावर जातात आणि माझ्यासारखीच ती वर्कोहोलिक आहेत. तेवढ्यात धन्या उठतो आणि म्हणतो, अण्णा तुम्ही काय वर्कोहोलिक नाही आहे, तुम्ही अल्कोहोलिक आहात. अवनी खूप चिडते आणि म्हणते, धनू काय बोलतोयस तू हे अण्णांना? जा, अण्णांनी पिली तरी का? आत्ताच्या आत्ता जा, का ब्रश कर, घाणेरड्या तोंडाने बोलायचं नाही. आणि धन्या हा ब्रश करायला जातो. मग अवनी पुन्हा अण्णांजवळ येऊन बसते आणि अण्णांना सांगते, अण्णा आधी औषध घ्या, ते रिकामे पोटी प्यायचंय, मग चहा प्या. पण अण्णांना ना औषध पिण्याची इच्छा असते ना चहा पिण्याची इच्छा असते. त्यांना तर त्यांचा आवडता फ्रूट ज्यूस पिण्याची इच्छा असते. तेवढ्यात धन्या तेथे येतो आणि म्हणतो, ओ अण्णा आम्ही सुधारलोय, आता तुम्ही सुद्धा सुधरा, नाहीतर तुमचा काय तो फ्रूट ज्यूस पुन्हा एकदा पिण्याची हौस झाली ना तुम्हाला. अवनी चिडून म्हणते, धनू. ती त्याला डोळे दाखवते. धन्या घाबरून तेथून पळून जातो आणि मग अवनी ही अण्णांना औषध देते. अण्णा कसं तरी तोंड वाकडं करत करत त्यांचा फ्रूट ज्यूस नाही तर डॉक्टरने दिलेला ज्यूस औषध पिऊन टाकतात. अवनी त्यांना दटावते. अण्णांकडे कोणताही पर्याय नसतो, नाईलाजाने ते औषध घेतात. आणि दुसरीकडे पाण्या आणि राजा हे दोघे पाण्याच्या गॅरेजवर सकाळी सकाळी आलेले असतात आणि रात्री त्यांचा जो विषय सुरू होता तोच त्यांचा विषय सुरू असतो. पाण्या म्हणतो, त्या म्हैशाला मी सोडणार नाहीये, त्याला असा हाणायचा आहे, असा हाणायचा आहे, मला तर असं वाटतं कपडे काढून उलटा टांगून त्याला हाणायचा, नाहीतर पोत्यात बांधून असा रप्पा रप्पा फटके द्यायचे त्याला की पुन्हा कधी अण्णांच्या वाट्याला किंवा कुटुंबाच्या वाट्याला तो गेलाच नाही पाहिजे. राजा हा शांत असतो. पाण्या वेगवेगळ्या आयडिया सुचवत असतो, असं करायचं तसं करायचं. पण पाण्याचं असं असतं की आपण त्याला मारलंय हे न कळू देता आपण त्याच्यावर हल्ला करायचा. पण राजा म्हणतो, नाही, त्याला कळलं पाहिजे की त्याला कुणी मारलंय, आपण दोघांनी त्याला मारलंय हे त्याला समजायला पाहिजे. पाण्या विचारतो, म्हणजे काय करायचंय तुला? तर राजा सांगतो, चाकू का बदला चाकू से, खून का बदला खून. असं म्हणून राजा चक्क एक भला मोठा चाकू त्याच्या खिशातून बाहेर काढतो. पाण्या हा चाकू राजाच्या हातातून घेतो आणि म्हणतो, आता पहा मी काय करतो. त्या महिषा देशमानेचा कोथळाच बाहेर काढतो. म्हणजे राजा आणि पाण्या यांना आता सूड घ्यायचा आहे आणि सुडाच्या आगीत काहीच कळत नाही. म्हणजे महेशने चूक केलीच आहे, परंतु आता राजा आणि पाण्या खूप मोठी चूक करायला निघाले आहेत आणि त्यांचं आयुष्य यामुळे बर्बाद होऊ शकतं. कारण धोंडी अण्णाने मोठेपणा दाखवला आणि महेश विरुद्ध पोलीस तक्रार केली नाही, परंतु हा चंद्रकांत देशमाने काही मोठेपणा दाखवणार नाही आणि तो या दोघांविरुद्ध अशी कंप्लेंट करेल की त्यांना आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल, आयुष्याचं कुटुंबाचं सगळंच नुकसान होऊन जाईल. पण या दोघांना आता हे कळत नाही आणि या दोघांनी हा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. धोंडी अण्णाला दारू न पिण्यासाठी अवनीने जसं मनवलंय ना ते पाहायला मजा आली. पण अण्णांचा त्रास पाहून राजा आणि पाण्या खूप दुःखी झाले आणि त्यांनी चक्क महेशचा बदला घ्यायचं ठरवलंय. म्हणजे महेशचा बदला घेतल्यावर अण्णांचं दुखणं कमी होईल असं त्यांना वाटतंय, जे खूप चुकीचं आहे. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनीला काही माहीत नसणार
आणि अवनी ही घरी चक्क अण्णांना बरं वाटावं, त्यांची जखम लवकर भरावी यासाठी त्यांच्यासाठी काढा बनवणार. गरमागरम वेगवेगळ्या पदार्थांचा, जडीबुटीचा काढा. यात तिला धन्या मदत करणार. अवनी ही आता तर फक्त चहा बनवायला शिकवली आहे, आता कदाचित ऑनलाईन रेसिपी पाहून तिने हा काढा बनवलेला असेल. ती अण्णांना हा काढा देणार आणि रोज चपटी पिणाऱ्या अण्णांना हा काढासुद्धा कडू लागेल. अण्णा विचारतील काय हे? अवनी सांगेल आयुर्वेदिक काढा आहे, तुमची जखम लवकर बरी होण्यासाठी. तर अण्णा म्हणतील अरे काढा नाही, विष आहे हे, विष. त्यामुळे अवनीलाही आश्चर्य वाटेल की नेहमी दारू पिणाऱ्या अण्णांना हा काढासुद्धा एवढा कडूसर विषासारखा का लागतोय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.